तर मित्रांनो, आत्ता आपण भीमाशंकरमध्ये आहोत आणि भीमाशंकरमध्ये तुम्ही हनुमान लेक पाहिले का? नसेल पाहिले तर आपण या व्हिडिओमध्ये आज पूर्ण बघणार आहोत. येथे जाण्यासाठी तुम्हाला 3 तास लागतात, पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त 6 मिनिटात हे पाहणार आहोत. इथे जाण्यासाठी खूप चालावं लागतं, त्यामुळे इथे फार कमी लोक जातात. तुम्हाला रस्त्याला खूप शांतता व निसर्ग अनुभवायला मिळेल. इथे आल्यावर तुम्हाला काही लोक फोटोशूट करताना तर काही लोक रील बनवताना दिसतील, कारण इथले वातावरण इतकं सुंदर असतं की इथे आल्यावर तुम्ही स्वतःमध्ये हरवून जाल. असं लोकेशन मला वाटतं जगामध्ये कुठे पाहायला मिळणार नाही. इथे बघाल तुम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी आहे आणि मधूनच एक कच्चा रस्ता आहे आणि बघाल तुम्ही आजूबाजूला सर्व शांतता आहे. अशी शांतता कुठे बघायला मिळेल. तर खरंच इथे आल्यावर आपल्याला ही खूप निसर्गामध्ये फिरायला सुद्धा मिळतं, देवदर्शन सुद्धा होतो. सगळ्या गोष्टी इथं एकसाथ मिळतात. आणि शहरामधल्या माणसाला काय हवं, आणि ही शांतता आपल्याला इथे आल्यावर मिळते. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या मंदिराच्या ठिकाणी यायचे. आपले मावळे सुद्धा या जंगलामधनं फिरायचे. शत्रूपासून लपण्यासाठी ही त्यांच्यासाठी बेस्ट जागा होती. इथे आल्यावर फारसा खर्च सुद्धा होत नाही. अगदी कमी पैशात हा ट्रॅक तुम्हाला अनुभवायला मिळतो. अजून एका ट्रॅकरला काय हवंय? हॉरर मूवीमध्ये जसा सीन असतो त्या पद्धतीचा सीन आहे. रस्त्याला खूप धुकं आहे, समोरचं काहीच दिसत नाही, त्या टाईप. या जंगलामध्ये तुम्हाला खूप प्राणी सुद्धा दिसतात. या ठिकाणी शेकरू नावाचा प्राणी तुम्हाला खूप आढळून येईल. काही इच्छुक लोकच या ठिकाणी येतात, जसं की माझ्यासमोर 3 लोक चालली आहेत. भीमाशंकरचं हे गुप्त टाकण 99% लोकांना माहीत नाही. भीमाशंकरला जाऊन पण तुम्ही हे टाकण नाही बघितलं तर काय बघितलं? म्हणतात शंकर आणि भीमासुराच्या युद्धातून जी भीमा नदी बनली, त्याच 108 तीर्थापैकी एक म्हणजे हे टाकं. पूर्वी ऋषीमुनी येथे स्नान करायचे असं म्हटलं जातं, आणि तेच मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण त्याच ठिकाणी आहोत भावनो. 108 तीर्थस्थानापैकी हे एक स्थान आहे. खरंच इथं आल्यावर मन प्रसन्न झालं. हे असं बघायला कुठं मिळते? इथे नेटवर्क नाही, पण शांती आहे. इथला तुम्ही परिसर बघा. मंदिराच्या बाजूने एक छोटासा ओढा वाहत आहे. इथलं पाणी बघा किती शुद्ध आहे. तुम्ही भीमाशंकरचं मेन मंदिर आहे, तिथे खूप लोक असतात, खूप लोक तिथं गर्दी असते. कमीत कमी 7 ते 8 तास लागतात दर्शनाला, पण इथे तुम्हाला अजिबात गर्दी नाही. निसर्ग अनुभवायला मिळतो आणि खूप शांतता पाहायला मिळते इथे. आणि हेच ते टाके आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलत होतो. 108 तीर्थस्थान आहेत, त्याच्यातलं हे एक आहे. मंदिराच्या बाजून जर गेलात तर वरती नागफणा पॉइंट आहे, पण तिथे जाण्यासाठी तुम्हाला एक गायडन्स घेऊन जावं लागतो, कारण का जंगल इतकं भयानक आहे की तुम्हाला जर एकटं गेलात तर रिटर्न येऊ शकणार नाही, कारण का तुम्हाला वाट सापडणार नाही. तर आता आपण मंदिरात आहोत आणि तुम्ही बघाल ही मूर्ती आपल्याकडे बघत आहे. तर इथे आल्यावर तुम्हाला काय मागायची गरज नाही पडत.
तो स्वतःहून देत असतो. हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोचलाय त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भीमा नदीचा उगम आणि बाकीचा परिसर सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.